ब्रॉट टू यू बाय विगार्ड. पंढरपुरात येणाऱ्या भाविकांसाठी सुसज्ज असं हॉस्पिटल असावं अशी महाराज लोकांची मागणी होती. आपण जर बघितलं तर शिर्डी असेल, तिरुपती बालाजी असेल, ह्या ठिकाणी ज्या पद्धतीनं मोठे मोठे हॉस्पिटल आहेत त्याच पद्धतीनं पंढरपुरात 1000 बेडचं हॉस्पिटल असावं अशी मागणी खरं तर वास्कर महाराजांनी मुख्यमंत्र्यांकडे केलेली आहे. ते स्वतः आता आपल्याबरोबर काय मागणी नक्की तुम्ही केलेली आहे? वारकरी संप्रदायाच्या दृष्टीने अनुषंगानं आषाढी वारीच्या बैठकीमध्ये वारकऱ्यांना अनेक सुखसुविधा उपलब्ध करून देण्याचा विचार मुख्यमंत्र्यांनी केला असता आपण त्यांना एक सुसज्ज असं वारकरी संप्रदायाचं 1000 बेडचं हॉस्पिटल उभारावं असं एक निवेदन दिलेलं आहे. उनका बैकअप सिर्फ कल तक और हमारा चांद तक. हमारा नेता कैसा हो जो नॉन स्टॉप बैकअप दे वैसा हो. अब की बार वी गॉट इन्वर्टर बैटरी का चमत्कार. त्या अनुषंगानं कारण वारकरी संप्रदायामध्ये आता जे वाढतं प्रमाण आहे ते पाहता प्रत्येक येणारा वारकरी हा वयोवृद्ध आहे आणि त्या वयोवृद्ध वारकऱ्याला BP, शुगर अशा काही रोगांचा सामना त्याला करावा लागतो आहे. म्हणून आपल्या साधारणतः दर्शन बारीमध्ये ह्याची सोय नाही होत. मग त्याच्यासाठी एखाद्या मध्यवर्ती ठिकाणी जसं 7 मजली असेल किंवा आमच्या ह्याचं हॉस्पिटल काय म्हणतात त्याला शासकीय हॉस्पिटल त्याच्या ठिकाणी तशा ठिकाणी एखादं मध्यवर्ती हॉस्पिटल 1000 बेडचं उभारावं. भाइयों बहनों, उनके राज में पावर रहे अनस्टेबल और हम रखे सब स्मूथ और स्टेबल. हमारा नेता कैसा हो जो स्टेबल पावर दे वैसा हो. अब की बार वी गॉट AC स्टेबलाइजर का चमत्कार. अशी आम्ही त्यांना मागणी केली आहे. ह्यासाठी आरोग्यदूत म्हणून आपले परिचित असणारे मंगेशजी चिवटे यांच्याशी संपर्क करावा आणि एक प्रस्ताव द्यावा असाही प्रस्ताव दिला आहे. आणि त्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी पंढरपुरात 9मीला आमच्या वारकरी संप्रदायाची भेट घेऊन ह्या संदर्भात एक ताबडतोब निर्णय घ्यावा अशी कळकळीची विनंतीही आपण त्यांना केलेली आहे. म्हणजे येत्या काळामध्ये 1000 बेडचं हॉस्पिटल पंढरपूरकरांना पाहायला मिळेल? नक्कीच हा विश्वास आहे. कारण आरोग्यम धनसंपदा ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. आणि मुळात काय होतं वारकरी संप्रदायामध्ये येणारा वयोवृद्ध वारकरी दगावला जातो ह्याची आपल्या पंढरपुरात दगावत नाही. तो पंढरपुरात आजारी पडतो पण परत इथून बाहेर घरी गेल्यानंतर निश्चित त्याच्या जीवाला धोका होतो. म्हणून ह्याची अत्यंत आवश्यकता आहे आणि शक्यतो जितक्या लवकरात लवकर ह्याचा निर्णय होईल ह्याची आम्ही पाठपुरावा आणि कळकळीनं मागणी केलेली आहे. आणि मला असा विश्वास आहे की मुख्यमंत्री अतिशय संवेदनशील आहेत आरोग्याविषयी. निश्चितच ह्या काही दिवसात आपल्याला पंढरपुरामध्ये 1000 बेडचं हॉस्पिटल आणि त्या हॉस्पिटलमध्ये वारकरी भाविकांसाठी मुफ्त योजना आपल्याला पाहायला मिळतील. त्या आषाढीमध्ये काही मुख्यमंत्र्यांबरोबर चर्चा किंवा बैठक लावणार आहेत का? तसा आम्ही प्रस्ताव दिलेला आहे. 9मी दिवशी संध्याकाळी किंवा आदल्या दिवशी जरी वारकरी संप्रदायाची बैठक मुख्यमंत्र्यांनी घेतली तर ह्या बैठकीमध्ये अनेक गोष्टी आपल्याला सांभाळता येतील. नमामि चंद्रभागा आहे, वाळू उपसा आहे, अशा अनेक गोष्टी आहेत. ह्याच्यावर सखोल चर्चा केली तरच काहीतरी मार्ग निघतील. आणि त्यासाठी आपण मुख्यमंत्र्यांना व्यवस्थित निवेदनंसुद्धा दिली आहेत. मुख्यमंत्र्यांनी गांभीर्यानं त्याचा विचार करण्याचं आश्वासनसुद्धा आपल्याला दिलेलं आहे. आपण बघितलं असेल की पंढरपूरमध्ये आता लवकरच शिर्डीच्या धर्तीवरती 1000 बेडचं हॉस्पिटल पंढरपूरमध्ये करण्याची मागणी सगळ्या महाराज मंडळींनी आता केलेली आहे. आणि आता आषाढी यात्रेच्या काळामध्ये 9मीला ज्यावेळेस मुख्यमंत्री आता त्यावेळेस यांची बैठक देखील लावली जाण्याची शक्यता त्यांनी आता वर्तवलेली आहे. पंढरपुरातून कॅमेरामन जगदीश डांगेसर, रवी लव्हेकर, TV9 मराठी. ब्रॉट टू यू बाय विगार्ड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.